नमस्कार शेतकरी मित्रांनो. 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. तर त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या लोकप्रतिनिधीमार्फत लोकप्रतिनिधींना सांगून की आमची शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. कपाशीच्या BG3 वाहनाला परवानगी देण्यासाठी केंद्राकडे साकडं घालावं. यासाठी राज्य शासनाला आपण निवेदन द्यायचं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी या गोष्टी करायला पाहिजे. आपण शेतकरी म्हणून कधीच एकत्र राहत नाही. आपण जात म्हणून एकत्र राहतो. आपण धर्म म्हणून तर एकत्र राहायला सुरुवात आता तर केली आहे. पण आपण ह्या गोष्टीवर खूप फोकस केला पाहिजे की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी उभं राहायला पाहिजे. शेतकरी हा शेतकऱ्यासाठी कधीच उभा राहत नाही, म्हणून शेतकऱ्यावर ही पाळी आलेली आहे. तर कपाशीची BG3ची परवानगी देण्यासाठी आपल्याला काही ना काही करावं लागणार आहे. आपल्याला राज्य सरकारला साकडं घालावं लागेल, आपलं केंद्र सरकारला साकडं घालावं लागेल, आपल्या लोकप्रतिनिधींवर दबाव आणावा लागणार आहे. काही ना काहीतरी करावं लागणार आहे. याशिवाय आपल्या शेतकऱ्याचं काही खरं नाही. कारण की मजूर एवढी वाढलेली आहे, सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहे. आपल्याला तणनाशकाची किमान तरी